ठिकाणी फुंडे सगळं अंतिम केलेलं आहे आणि फुंडे संघाचे आचार्य माननीय श्री कुटे सर आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आचार्य आमचे माननीय श्री कुटे सर रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख कुटे सर इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आम्ही गिरिजा फाउंडेशनच्या वतीने करत आहोत. तुकाराम वाजेकर कनिष्ठ महाविद्यालय फुंडे व्हाइस प्रिन्सिपल आदरणीय वैजनाथ कुटे सर आपला यथोचित मान सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. पुन्हा एकदा एक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला मारा करणार, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार, डावखुरा गोलंदाज आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न अंकित चपसला जातोय, चेंडू सरळ जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र प्रथमेश निकेतनच्या 2 चेंडूंचा खेळ संपला जातोय. वैयक्तिक खात्यातील दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद चिरमेरच्याही क्रीडा रसिकांनी देणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने दिसतोय. एक धाव सदगत्या पूर्ण केली. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय. 5 दशक आणि 4 54च्या घरामध्ये राजा. नक्की सर येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं गरज असणार आहे ते मोठीशी संघाला म्हणजे समीकरण जवळ आलंय. पण बघूया क्रिकेटमध्ये आपण शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही काय होईल, कारण या 3 चेंडूमध्ये जर एकाच फलंदाज बाद झाला तर मोठी संघ सुद्धा अडचणीमध्ये होऊ शकते. पण जिथपर्यंत अंकेश हा मैदानावर आहे एका हाती किल्ला डावून आपण बघत आहोत जवळजवळ 38 धावांसंख्येवर हा नाबाद असणार असा फलंदाज. पुढचा चेंडू निकेतनाचा सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू पण नाही तर वापसी मिळवतो. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावा, 8 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण सामन्याचं आलंय. म्हणजे नक्कीच रोमांच असताना पाहायला पंडित सरांनी मगाशी बरोबर सांगितलं, प्रत्येक निर्धाव चेंडू बरोबर त्या गोलंदाजीचं प्रोत्साहन वाढवायला हवं. जुन्नरच्या सर्व पाठीदारांना मी विनंती करतो, प्रत्येक निर्धाव चेंडूच्या सोबत गोलंदाजीचं प्रोत्साहन वाढायला पाहिजे. उत्तरमधला चेंडू तिथे झेल आहे आणि सुपर झेल, जबरदस्त झेल पकडला क्षेत्रकला यश येते. मात्र अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली. 5 चेंडू पैकी धावा दिल्या 2 सफलता मिळवली, सफलता मिळवली. आणि चेन्नई संघाची शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली होती. पण इथे समीकरण थोडं वेगळं, 7 चेंडू 8 धावा, पण तो सलामीला आलेला अंकेश अजूनही खेळपट्टीवर नाबाद आहे. हे एक महत्वाचं आव्हान असेल चेन्नई संघापुढे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी आणि देखील आपण पाहतोय हा किती उत्तम गोलंदाजी केलेली या ठिकाणी. एवढं प्रेशर असताना निकेतन याने एका षटकामध्ये 1 बॉल मिळवून किंवा 2 ने नक्कीच माझी चूक झाली आहे. अंकेश वैयक्तिक 43 धावांसंख्या खेळतो. मारा करतो सुरेश चेंडू त्याच्या आधी घेतली. 1 धावसंख्या मिळत आहेत आणि एका धावसंख्या समाधान म्हणते नवीन आले हर्ष. आता मात्र स्ट्राईक फलंदाजीचा डॉन बादशाह शेंचा एका सम्राट वैयक्तिक 43 धावसंख्या नाबाद असणार अंकेश म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच पुन्हा एकदा आयोजनाबद्दल सांगायचं झालं, कारण उत्तरार्ध होतोय गिरिजा फाउंडेशनच्या या अंडर-17 टेनिस क्रिकेट टुर्नामेंट 2016 11 डिसेंबरला सुरू झाल्या. 12 डिसेंबरला बरोबर प्रदोष काळात संध्याकाळी या सामन्यांची अर्थात या प्रतियोगितेची सांगता होईल. सर्वात मोठं पाऊल आहे माझ्या चिरनेरच्या वेतन उरणच्या पहिल्यांदाच आपल्या या तालुक्यात गिरिजा फाउंडेशनच्या वतीनं सर्व कोणत्याही प्रकारची फी न आकारता या मैदानामध्ये संधी उपलब्ध करून दिली. सर्वांचे कॉस्ट्यूम अतिशय मोठ्या सर्व खेळाडूंना दिलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आणि या चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक तरुण खेळाडू वळण घेतोय सामना. वापसी जुन्नर संघ आपण म्हणतोय लहराचे दरकार नौका समुद्र पार नाही करते.
और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। तो ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये बघतोय, बघूया येणार का सांगणार 4 चेंडूवर 7 आणि वैयक्तिक 47 धावांनी खेळतो अंकेश आणि विजयासाठी 3 धावा थांबला आणि महाग चौकार गेला आपण पाहतोय अंकेश करणं तर चांगले खेळण्याचे अंकेश करतोय तर वारंवार ऑब्जेक्शन यावं तर ठीक अरे बॉल चेक कर 4 गोंडे थोचा ऑब्जेक्शन होतोय म्हणजे बरोबर आहे क्रिकेटचा साजेसा केला आपला बॉल चेक कर अरे चेक कर नक्कीच कारण क्रिकेट आणि खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सांगत असतो स्पर्धा ही फक्त स्पर्धा प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे स्पर्धा आहे कारण त्या कशा प्रकारचे व्यावसायिक कशा प्रकारचं कोण काम करतो त्याच्यावरती ती स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पार पडत आहे आणि शेवटचा शतक घेऊन आला होता चिरडवच्या लेबरवरती खेळताना टेनिसवरती खेळताना दिसतो आणि अंकेश मात्र फलंदाजी मार्क करतात 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना अंकेश फलंदाजी मार्क करतात या चेंडूवरती आपलं समीकरण कशा प्रकारचं हा अतिशय चांगला सर 53 धावा एकट्या